नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या कवितेचं नाव आहे जिजाऊ पुन्हा होणे नाही. जिजाऊ एक नुसती व्यक्ती नव्हती. जिजाऊ एक नुसती व्यक्ती नव्हती, स्वराज्यासाठी पेटून उठलेली एक तेजस्वी अशी सुरुवात होती. सह्याद्रीच्या पर्वतात फडकणारा भगवा होती. सह्याद्रीच्या पर्वतात फडकणारा भगवा होती. स्वराज्यासाठी प्राण देणाऱ्या मावळ्यांच्या मनातली प्रेरणा होती जिजाऊ. युगे युगे जावे तरी छत्रपती पुन्हा होणे अशक्य वाटते हे खरंच आहे. युगे युगे जावे तरी छत्रपती पुन्हा होणे हे अशक्य वाटते हे खरंच आहे. पण पुढे आता कधीही जन्मणार नाही राष्ट्रमाता जिजाऊ. स्वतःचं पोटचं लेकरू जगाच्या उद्धारासाठी वाढवणारी ती आई होती. लेकराला खर्चटलं तरी हवालदिल होते एक आई. लेकराला खर्चटलं तरी हवालदिल होते एक आई. मग विचार करा त्या माऊलीने कसे लावले असतील शिवबांचे प्राणपणाला. स्वराज्य स्थापना हा काही खेळ नव्हता. स्वराज्य स्थापना हा काही खेळ नव्हता. मृत्यूशी झुंजायाची शर्त होती. मृत्यूशी झुंजायाची शर्त होती. पण ती डगमगली नाही. अन्यायाशी लढणारी मशाल झाली. अन्यायाशी लढणारी मशाल झाली. शत्रूंना कापणारी तलवार झाली. अन्यायाशी लढणारी मशाल झाली. शत्रूंना कापणारी तलवार झाली. मग बघा एक म्हणच तयार झाली. छत्रपती जन्माला यावेत पण शेजारच्या घरात. कारण प्रगती सगळ्यांनाच हवी असते. कारण प्रगती आणि क्रांती सगळ्यांनाच हवी असते. पण संकटांना पेलायची भीती वाटते. प्रगती क्रांती सगळ्यांनाच हवी असते. पण संकटे पेलायची भीती वाटते. असे छत्रपती पुन्हा होणे नाही. ते छत्रपती पुन्हा होणे नाही. सह्याद्रीत गुंजणारा तो नाद पुन्हा होणे नाही. असे छत्रपती पुन्हा होणे नाही. सह्याद्रीत गुंजणारा नाद पुन्हा होणे नाही. याला कारण एकच. कारण तशी ती राष्ट्रमाता जिजाऊ पुन्हा होणे नाही. कारण राष्ट्रमाता जिजाऊ पुन्हा होणे नाही. धन्यवाद.